नमस्कार. ग्लिम्सेस बाय सीमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे संडे स्पेशल रेसिपीचा. मार्गशीर्ष महिना संपलेला आहे. पूर्ण मार्गशीर्ष महिना आम्ही पूर्ण व्हेज खाल्लेला आहे. तर आज मी काय बनवते, चिकन रस्सा आणि टायगर प्रॉन्स आणले थोडेसे. तर चिकनला मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं आहे. हळद, लसूण, मीठ टाकून, लसूणची पेस्ट आणि ह्याला पण जिंजर गार्लिक पेस्ट टाकली, थोडंसं कोकम आगळ टाकले, मीठ आणि हळद टाकून दोन्ही मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे. आता इकडे मी मसाल्याची तयारी केली आहे. कांदा कापून घेतला आहे उभा आणि तेलात आता मस्त त्याला फ्राय करून घेणार आहे. मस्त लो मिडियमवरती त्याला भाजून घेऊया. भाजून म्हणजे इंचोट तळून घ्यायचा मसाला चांगला, म्हणजे मला तळलेला आवडतो. काही काही लोक भाजून घेतात, मी मस्त असं फ्राय करून घेते त्याला. आणि लसूण पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत, त्या मी कांद्यातच टाकते, वेगळं नाही टाकत. मला थोड्याशा फ्राय झालेल्या आवडतात. कांद्यामध्ये फ्राय झालं की ते मसाला चव छान उतरते. आणि हे खोबरं घेतलं बारीक बारीक कापून, जेणेकरून मिक्सरला लवकर बारीक व्हावं. मी काय असं अगदी शाही पद्धतीतलं चिकन नाही करत आहे. माझं आपल्याशी सिम्पल रेसिपीज आहे. बघा तुम्हाला आवडते का, आवडली तर शेअर करा. आपलं कांदा खोबरं भाजतं आहे तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर आणली. केवढी महाग आहे कोथिंबीर, आमच्याकडे 50 रुपये गड्डी आहे कोथिंबीर. म्हटलं साफ करूनच ठेवूया, म्हणजे खराब नको व्हायला. हा बघा माझा मसाला सगळा मी काढून घेतला आहे. मी बोलली ना, मी अगदी काही शाही पद्धतीतलं नाही करत आहे, अगदी सिम्पल. हे काही देठं घेतलीत मी कोथिंबीरीची, चव छान येते त्याने. आणि लसूण पण घेतला आहे, नाही तर बोलणार लसूण नाही टाकला. ते बघा कांद्यात परतून घेतला आहे. ही मसाल्याची पेस्ट. हा माझ्या भांड्यांचा पसारा बघा, एवढी भांडी घासली एवढी आता मला ट्रॉलीमध्ये मांडायची सगळी. मस्त पाणी न टाकता बारीकसर वाटून घेतलं आहे. पाणी टाकलं तर मसाला छान परतून होतो. जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि हा आपला भाजलेला मसाला, तळून वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला, तो आता परत एकदम असा याच्यात फ्राय करून घेणार आहे. हो, डबल टेबल प्रोसिजर करते ना मी, पण मी असंच करते. बघा कसे वाटते माझी चिकनची रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा नंतर. आधी पूर्ण व्हिडिओ पहा, आवडतो आहे का. त्याला मस्त असं एक 15-20 मिनटं बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅसवर, हे 4 गॅसच्या शेगड्या दिसत नाही त्यातला पण सगळ्यात जो बारीक आहे ना, त्यावर मी ते मसाला भाजून घेते आहे. आता एकीकडे चिकन उकडायला टाकूया. हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना, ते आळणी करून घेतात ना, बोलते आळणी पाणी, तर ते करून घेणार आहे. कारण आमच्या साहेबांना ते तसं चिकनचं पाणी खूप आवडतं. मग ते स्टॉक मी काढून ठेवते त्यांच्यासाठी थोडासा, आणि थोडेसे पीसेस हे टाकलं आहे मी चिकन त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं. एकीकडे माझा मसाला पण होतो आहे. आता ह्याच्यात झाकण देऊन वरतून पाणी टाकून देऊया. आणि अगदी बेसिक माझे घरचे मसाले. तर ह्यात जो मसाला दिसतो एक कांदा लसूण मसाला, जो की माझी मम्मी घरी बनवते. आणि लाल तिखट आहे ते सुद्धा माझी मम्मी घरी बनवते. हळद, चिकनचा एव्हरेस्ट चिकन मसाला घेतला आहे, थोडासाच घेतला आहे. बाकी दोन्ही तिन्ही घरचे बेसिक मसाले आहेत अगदी, पण त्यातच अगदी झणझणीत छान चिकन तयार होतं. आणि इकडे हे मसाला ज्यात तळला होता त्यातच पाणी गरम करून घेतलं आहे. आणि या भाजलेल्या मसाल्यात पाणी टाकून द्यायचं. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकलं ना तरी खूप छान येते. यात अजून पाणी लागणार आहे, म्हणून थोडं पाणी ठेवून अजून पाणी चढवते. मग त्याला एक उकळी यायला ठेवून देऊया. तिकडे माझं चिकन स्टॉक पण रेडी आहे. हे बघा आता मस्त कशी तरी आली ती. आता हे या कढईत बसणार नाही आहे, कारण खूप घट्ट झालं आहे. मला दुसरी कढई घ्यावी लागणार आहे, ट्रान्सफर करून घ्यावी लागेल दुसऱ्या कढईमध्ये. आणि आता मावशी निघाल्यात, मावशींच्या चपात्या वगैरे करून झाल्यात. तर एक छोटासा टिफिन भरला मावशींसाठी. मावशीनं सांगितलं तुम्ही घरी जाऊन उकळा त्याला, मसाला वगैरे मिक्स केला होता, त्यांच्यासाठी डबा भरून दिला. आता हे बघा मी दुसऱ्या कढईत घेतलं आहे ट्रान्सफर करून. नंतर आता मस्त गदगद उकळायला ठेवून देते. आणि इकडे माझी तयारी चालू आहे प्रॉन्स फ्राय करायची. आता हे प्रॉन्स पण आता मी हे रव्यामध्ये वगैरे घोळवून घेते. हे रवा घेतला आहे, माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलं होतं नेमकाच, त्यामुळे फक्त हळद, लाल तिखट आणि रवा टाकून हे असे मी तयार करून घेतले. तर ते आता मी फ्राय करून घेते. तेल टाकलेले तापायला ठेवलेलं आहे, थोडेसे हलवून घेतले कारण जाड रवा होता नेमका. तांदळाचं पीठ पण संपलं आणि बारीक रवा पण संपला आहे. आता याला असे तव्यात पॅनमध्ये तेल गरम झालं आहे, तर ते असे सोडून घेते. गॅस कमी करून घेते आधी, गॅस पूर्ण. एक हा तवा थोडासा उथळ आहे, त्यामुळे आधी साईडला लावून घेते, कारण तेलमध्ये थांबत नाही या तव्यामध्ये. साईडला लावून घेते, नंतर त्यांना मी चमच्याने किंवा कशाने मध्ये करून घेते.
घेतले आता एक थोडंसं खालून होऊन देते आणि त्यांना मी चम्मचच्या साह्याने पलटी मारून घेते, चिमट्याच्या साह्याने. कसे दिसत आहेत प्रॉन्स? खूप महाग आहे ते. किती पाव किलो, 600 रुपये किलो. मी पाव किलोच आणलेत. मच्छीचा भाव खूपच भयानक वाढला आहे. बाजूला चिकन बघा माझं कसं मस्त उकळत आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा सुगंध नाही देऊ शकत, पण बघून तर तुम्ही समजू शकता किती छान झालं असेल ते. आज आमचे साहेब खूप खुश असणार आहेत. आज फिश पण चिकन पण. ते वाट बघू दे कधी हिचा मार्गशीर्ष महिना संपतो आहे. तसं त्यांनी बाहेर खाल्लेलं आहे, फक्त मी घरी बनवत नव्हते. बाहेर खाऊन झालं आहे त्यांचं. आता हे झालं, आता मी गॅस बंद करणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरतून. हे पण झालेलं आहे, हे पण रेडी आहे. दोन्ही डिश तयार आहेत माझ्या. मावशी चपात्या करून गेल्यात, मी भाकरी करणार होते नंतर जेवायच्या टायमाला. भाकरीचं पीठ पण माझं थोडंसं जुनं, म्हणजे जास्त दिवसांचं झालेलं आहे. ज्वारीचं पीठ आहे, तर गरम पाणी करून घेऊन मी त्या थापल्यात. 2 केल्यात, त्यामुळे ती फुगणार नाही एवढी. नाही तर असं पीठ छान नवीन असेल ना, नुकतं जळलं तर भाकरी छान फुगतं. आणि साहेबांनी थोडे पाव पण आणले, त्यांना चिकनच्या रस्स्यावर पाव पण आवडतात. तर आमच्याकडे चिकनच्या रस्स्यावर आज 3-3 आयटम आहेत. असतं का तुमच्याकडे असं काही? आमच्याकडे चपाती, भाकरी, पाव सगळे. हा चिकनचा रस्सा. हा थोडासा भात केला आहे आमचा मस्त इंद्रायणी राईस, जिरा राईस केला. पण एक गडबड झाली माझ्याकडनं. मी मोकळा भात लावला होता, त्याची शिट्टी काय वाजली नाही आणि मी लक्ष दिलं नाही. तर त्यामुळे तुम्हाला शेवटी उलटण्याने हलवून घ्यावा लागला आणि एक वाफ काढावी लागली. कांदा लिंबू रेडी आहे, भात पण रेडी आहे. तर असा हा माझा मेनू रेडी आहे आज संडेचा. चिकनचा रस्सा, इंद्रायणी राईस आणि टायगर प्रॉन्स फ्राय केलेले. तर कसा वाटला आमचा मेनू नक्की सांगा. माझी जर्नी, माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला या जेवायला. तुमचा काय मेनू असेल तो सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर.